आमचे ठाणे स्पार्टनची संपूर्ण खेळाडू आहेत, त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। आज महेंद्रजी धुमाळ सर देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल। YouTube सौजन्य स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले ते महेंद्रजी धुमाळ सर यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येतोय। आमचे मारुती चव्हाण साहेब, मी विनंती करेल आपण देखील आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। मारुती चव्हाण साहेब त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल। त्याचबरोबर विकासजी यादव साहेब, प्रकाशजी लोहार यांचे देखील आभार व्यक्त करतो। थँक्यू सो मच आमचे मारुती चव्हाण साहेब, या आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। मॅचला करूया सन्मान, मॅचला करूयात आपण सुरुवात। चला विनंती करेल मॅचला लगेचच आपण स्पीड अप घ्या, कारण की बराचसा वेळ मगाच्या डिसिजन मध्ये वाया गेला, तो वेळ आता आपल्याला भरून काढायचा। दोन्ही टीम सज्ज आहेत। एका साइडला आपण पाहिलं बॅटिंग साठी राज आणि रवी ही कुंभारगाव 11 ची ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाल्या, तर दुसऱ्या साइडला फणसवाडी 11 टीम कडून अजय मैदानामध्ये दाखल झालाय गोलंदाजीसाठी। लेट्स प्ले द क्रिकेट। मॅच क्रमांक आपण पाहिली तर चौथी साखळी फेरीतली घेऊन येतोय। 3-3 ओव्हरच्या मॅचेस, दोन्ही टीम पहिली मॅच स्पर्धा खेळतायत। हलक्या हाताने मान दिला, पहिला चेंडू गुडलाईन स्पॉट वरती पडतोय, थोडासा शरीराच्या वरती येतोय आणि अशा चेंडूला हलक्या हाताने खेळत असताना मान दिला राज। पाटण तालुका टेनिस क्रिकेटचं विश्व गाजवणारा राज हा खेळाडू, एक बेस्ट विकेट कीपर आणि एक बेस्ट अष्टपैलू खेळाडू जर कोण म्हटला कुंभारगाव या 11 या टीम मधून, तर राज हे पहिलं नाव आहे ज्याने पाटण तालुका टेनिस क्रिकेट विश्व गाजवलंय। यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये मिड विकेटचा रिजन कॅच घेण्याचा प्रयत्न, हातातून निसटला। संधी होती, थोडीशी निसटली हातून, मात्र अखेरीस राजला एक प्रश्न विचारला गोलंदाजी करत असता अजयना की या भेदक माऱ्याला तू उत्तर देऊ शकतोस का। या दोन्ही प्रश्नांवरती आतापर्यंत शांत राहिलाय तो बॅटिंग करणारा राज। कॉर्नर रिजन, डीप मिड विकेट, संपूर्ण क्षेत्ररक्षण सजवलंय। ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहे कॉर्नर रिजन मिस्टर आक्या, ओहो हातातून निसटला, सहज दिला होता लॉलीपॉप, मात्र अगदी हातातून निसटून गेला। एखादा साबण जसा हातातून निसटून जावा तसा चेंडू हातातून निसटला आणि निघून गेला 4 धावेसाठी चौकार। मिस्टर आख्या सध्या आपण पाहिलं तर डीप मिड विकेट रिजन काव कॉर्नर रिजनला उभा, त्याच्या हातामध्ये आलेली सहज झेल, मात्र क्रिकेट यालाच बोलतात। बऱ्याचदा आपण पाहिलं तर हे घडतं, सोप्या झेल सोडल्या जातात त्याला क्रिकेट बोलतात, अवघड झेल पकडल्या जातात त्याला क्रिकेट म्हणतात। हॅलो, यावेळी मात्र अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, 2 धावा जरूर कंप्लीट केल्या जातात। टीमची टोटल अगदी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। 6 धाव संख्या। पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर डॉट, दुसरा चेंडू डॉट, त्यानंतर एक संधी, तिथे चौकार, त्यानंतर 2 धावा, तब्बल 2 चेंडू अजूनही बाकी आहेत। गती परिवर्तन पडतोय, काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलणारा चेंडू हवेमध्ये हेडकावे घेऊन निघून जातोय। चांगली गोलंदाजी, फिरकी, थोडासा फिंगर रोल केले, जादूची बोट फिरवली, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी अचानक 2 वर जावी असा चेंडू हाताळला। अप्रतिम गोलंदाजी मिस्टर अजय। यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न, अगदी थोडासा शफल होऊन घेण्याचा प्रयत्न, अंपायर वळतात आपल्याकडे, व्हाईट बॉलचा इशारा येतोय। ईर्षाजी दांडेकर सर त्यांच्या माध्यमातून हा एक्स्ट्रा धाव दर्शवला गेला, व्हाईट बॉल। एक्स्ट्रा धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी 7 या आकड्यावरती।
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. मिड विकेट रिजन पकडली गेली कॅच. एक मोठा मासा गळाला अडकला. ज्याची मिड विकेट रिजनला कॅच ड्रॉप होऊन चौकार गेला होता तोच राज आता पुन्हा एकदा जाळ्यामध्ये अडकला गेला. मिड विकेट रिजनला पकडली गेली अप्रतिम झेल आणि फलंदाज राज बॅक टू द डकआउट. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. आफ्टर 1 over 7 लॉस ऑफ द 1 विकेट. ही बॅटिंग धावसंख्या संध्या मात्र कुंभार गाव 11 या टीमची. विकास दाखल झाला मैदानामध्ये. नवीन बॅटर, एक फ्रेश बॅटर प्रवीण आला ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी. RSS गोठिवलीचं ग्राउंड, नवी मुंबईचं ग्राउंड तुम्ही पाहता. चाललेल्या सगळ्या मी म्हणेल की डेव्हलपमेंट मध्ये बरेचशी मैदानं सध्या वाचवली जातात. त्यामधलं हे एक मैदान RSS गोठिवली ग्राउंड. ओव्हर क्रमांक 2 प्रवीण आलेत जिथे गोलंदाजीसाठी दाखल झालेत. जास्तच बाहेर अंपायर राजू नागवास सर यांचा व्हाईट बॉलचा इशारा. बराचसा दबाव अंपायर वरती देखील असतो कारण की फक्त जाऊन उभं राहणं ही त्यांची अंपायरिंग नाही. प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक चेंडूकडे कटाक्षपणे नजर ठेवणं, लक्ष ठेवणं हे त्यांचं काम आतापर्यंत परिपूर्ण त्यांनी पार पाडलंय. बाहेरचा चेंडू स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे यावेळी मात्र मिड ऑफचा. एकच धाव यावेळी मात्र कंप्लीट केली जाते. डबल टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 9 धाव संख्या. 9 ऑन अ स्कोर कार्ड. दोन्ही संघ आपली पहिली टुर्नामेंट खेळतात, पहिली मॅच खेळतात. बोथ दी टीम्स. गती परिवर्तन गरकन फिरवला आणि बॅटच्या रडामध्ये आला, उचलून फेकून दिला. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रोक. 6 धावेसाठी षटकार. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅट स्विंग. आणि अगदी सीमारेषेच्या बाहेर उचलून फेकून दिलाय षटकारासाठी. टीमची टोटल आपण पाहिली चकाकती आहे. 15 धाव संख्या. 15. शुभम आणि इतर खेळाडू सांभाळून, तिकडे थोडासा दलदल भाग आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा दाब ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. फणसवाडी 11 हा संघ म्हणजे असोसिएशन मध्येच नौका नवीन संघ आहे. या संपूर्ण संघाचा खऱ्या अर्थानं संपूर्ण कमिटी पाटण तालुक्याच्या वतीनं आम्ही स्वागत करतो. हो, सुरेख फटका गरकन फिरवला. फाईनला जातोय डिक्लेअर मध्ये एका धावेसाठी. या एका धावेच्या मदतीनं ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर 2चा प्रवास आतापर्यंत पाहिला तर तब्बल चेंडूचा खेळ 3 झालेला आहे. टीमची टोटल आतापर्यंत 17 या आकड्यावरती. 17 धाव संख्या. 17. आज तालुक्यावरती विश्वास ठेवला, खेळाडूंवरती, इथल्या खेळावरती विश्वास ठेवून बरेचसे नवीन संघ आज असोसिएशन मध्ये रजिस्टर करतात. त्या सर्व संघांचा मी मनापासून स्वागत करतो की आज तुम्ही खेळावरती, दर्जेवरती, अध्यक्षांवरती, कमिटीवरती, तालुक्यावरती विश्वास ठेवून जेव्हा रजिस्टर तुमची टीम करता तेव्हा अभिमान वाटतो की कुठेतरी आमच्या खेळाला, आपल्या खेळाला पोचपावती भेटत असते. यावेळी देखील अगदी पायावरती टाकला आणि त्या चेंडूला मात्र आपला स्ट्रॉंग झोन बनवला. बॅटिंग करत असताना फलंदाज विकासच्या बॅट मधून आणखीन एक संघाचा विकास घडवणारा षटकार. लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेड फलंदाज येतो काय
2 षटकार मारतो काय, जुन्या बॉलचा बॉक्स लगेच आपल्याला ओपन करावा लागतो. किसी और के कदम यहाँ पे पड़ चुके हैं. यावेळी देखील पंच केला, हॅमर केला, हवेमध्ये खेळाडू आहे, मागे जातोय, उंजळीमध्ये पकडली जातीये कॅच. विकेटचं पतन. बॅटर विकास बॅक टू द डकआउट. विकासला यावं लागेल. ज्यानं आपल्या संघाचा विकास तब्बल 13 धावानं केला, तो विकास आता मैदानातून बाहेर येतोय. येस, टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 23 धाव संख्या. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रकाश, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलकम मिस्टर प्रकाश. हो, यावेळी टायमिंग पण होता, प्रॉपर होता, वेळ पण होता आणि ग्राउंड पण अगदी भेटला. फसला गेला, धीमी गति से डाला और ये इसको लगा डाला तो जिंगल आला. व्हाट अ स्ट्रोक. अप्रतिम विशाल. मिस्टर प्रकाश लोहार या मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आदरणीय संपतराव साबळे साहेब उपसरपंच साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देऊ इच्छितोय. 2 षटकांचा खेळ. टीमची टोटल जाऊन पोहोचली 29. येस, आदरणीय संपतरावजी साबळे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही प्रकाशला मॅन ऑफ द मॅच देतोय. मागील मॅचचा हिरो खेचून आणली सर्व टीमची मॅच ज्यानं. ओव्हर क्रमांक 3 ला होते सुरुवात. गोलंदाजीसाठी राजेश. हो, यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय. खेळाडू वेगाने येतोय, कॅच ड्रॉप होतीये, रनिंग कॅच होती, जिला उघड कॅच म्हटलं जातं. यस अंपायर आताच्या तब्बल 2 धावा. येस, एक ओव्हरथ्रो जी डिक्लेअर मध्ये गेली, 1 धाव कंप्लीट केली. ओव्हरथ्रोचा 1 धाव, तब्बल 2 धावा. आताच्या संघाची धाव संख्या पुढे जाते 31 या आकड्यावरती. गती परिवर्तन, फुल टॉस आणि या फुल टॉस वरती बनलाय बॉस. बॅटिंग करत असताना आणखीन एक येतोय मॅक्सिमम आणि मॅक्सिमम जय हनुमान चषक 2024 चा आणखीन एक देखना षटकार. अप्रतिम फटका मॅक्सिमम साठी जातोय. या षटकारानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. कुंभारगाव 11 एक चांगला कमबॅक करतो, एक चांगली बॅटिंग परफॉर्मन्स दाखवतो या पहिल्या त्यांच्या स्पर्धेमध्ये. पुन्हा गती परिवर्तन, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. गोलंदाजी करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर राजेशने ज्या पद्धतीने आपल्या गोलंदाजी मधली वैविध्यपूर्ण गोलंदाजी बाहेर काढत असताना धाव संख्या सध्या मात्र स्थिर ठेवले 37 या आकड्यावरती. 37 या संघाचा कॅप्टन आहे, कॅप्टन लीडिंग ऑफ दी फ्रंट. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं बॅटीच्या टॉप एजला आख्या आहे, त्याच्या अगदी डोक्यावरून जातोय, मिड विकेट रिजनला पार करतोय. सीमारेषे पार जाणारा आणखीन एक हाय अँड हँडसम षटकार येतोय. फलंदाजी करत असताना विशालच्या बॅट मधून आलेले विशाल 3 षटकार आणि संघाच्या धाव संख्येला देखील विशाल बनवतोय. 43 धाव संख्या. विशालची विशाल बॅटिंग चालू झाली आहे. विशालचा हल्ला बोल चालू झालाय. यावेळी देखील त्याच रिजन मध्ये
डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनच्या बाहेर. तुम्हाला वाटेल रिप्ले आहे, पण हा रिप्ले नाहीये, हा आणखीन एक षटकार आहे आणि हा चौथा षटकार आपल्या नावावरती करून घेणारा कुंभारगाव 11 या टीमचा एक घातक फलंदाज विशाल या मॅच मध्ये आग लावतोय. संघाची धावसंख्या त्याने आतापर्यंत पोहोचवली आहे 49 या आकड्यावरती. तब्बल चेंडू झालेत आतापर्यंत 5. यावेळी आणखीन एक. तू टाक मी मारतोय, तू डाल में डालूगा, तू जब तक रोकेगा तब तक ठोकेगा. विशालची बॅटिंग राहिल्या अफलातून आणि विशालनं कुंभारगाव 11 या संघाची धावसंख्या 50 पार 55 वरती नेली आहे. सर्वात जास्त मोठी धावसंख्या सजवणारा कुंभारगाव 11 हा जय हनुमान चषक 2024 मधला संघ बनतोय. अप्रतिम बॅटिंग विशाल, अप्रतिम फलंदाजी विशाल. फणसवाडी टीम आपण लाईनअपचा नियम पाळा प्लीज, कारण की पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा नियम आहे लाईनअप. अप्रतिम बॅटिंग. लाईनअप म्हणजे आपल्या क्रिकेटची शिस्त आणि हीच लाईनअप म्हणजे आपल्या गावाची तालुक्याची शिस्त. आणि याच लाईनअप ना सध्या टीम बाहेर आली आहे फणसवाडी टीम आणि सध्या त्यांना ठोकायचे मैदानामध्ये जाऊन अब तक 56 हे टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं जात आहे. तो पहिला विशाल आठवला, म्हणजे विशालचा पहिला खेळ असाच होता आणि विशाल कुठेतरी शांत झाला होता. आम्हाला वाटलं विशाल कामामध्ये अडकला, संसारात अडकला, पण विशाल पुन्हा एकदा कमबॅक करून आला. आणि आनंदाची गोष्ट आहे की विशालनं आज दाखवलं की मी थांबलो नाहीये आणि मी अजूनही तोच खेळाडू आहे जो तुम्ही बघत आला होता. अप्रतिम बॅटिंग, क्लास A1 बॅटिंग. 56 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. 56 फणसवाडी 11 या टीमला अब तक 56 आणि हे टार्गेट त्यांना करायचं फक्त 3 ओव्हर मध्ये. समोरच्या संघाने जर केलं, त्यांनी षटकार मारले, जे मोजले, जे पाहिले तेच आता मारायचे. सर्वे 11 वाट बघते कोण जिंकेल, आमच्या सोबत कोण येईल. पुढच्या रणनीत्या त्यांच्या चालू होतील. सरपंच ते कॅल्क्युलेशन आहेत, ते ठरवतात तोच मैदानात जातो, ते ठरवतात तोच गोलंदाजी घेतो. हे सच बात आहे. शेवटची ओव्हर हायलाइट बघूयात. विशालची बॅटिंग कशी राहिली. ओमसा एमटीसी हायलाइट ही पाहत आहे गोलंदाजी करत असताना. हा पहिला षटकार आला विशालचा शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. सध्या हायलाइट दाखवली जाते. त्यानंतर दुसरा चेंडू तो देखील बॅटीवरती अगदी बॅटीच्या रडामध्ये तो डॉट झाला कुठेतरी. तिसरा चेंडू आपण पाहिलं तर विशाल बॅटिंग करत असताना बॅटच्या रडामध्ये पुन्हा एकदा षटकार आला. तो पण 2 झाले 3 चेंडू मध्ये षटकार. आणि लास्टचे 3 चेंडू काय घडलंय हायलाइट मध्येच आपण बघूयात. यावेळी देखील षटकार आला, म्हणजे तब्बल 3 षटकार आले 4 चेंडू मध्ये. विशाल तिथे थांबला नाहीये, पुन्हा त्याला 2 चेंडू तसेच दिले गेले ज्याच्यासाठी तो ओळखला जातो. आणि त्यानंतर लगातार त्याने हॅट्रिक लगावले षटकाराची. 56 धावेचं टार्गेट. स्ट्राईकला अजय, नॉन स्ट्राईकला योगेश ही पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे. सध्या राजला जर तुम्ही पाहिलं तर गोलंदाजीसाठी तो देखील जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. अजय आणि योगेश ही पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे फणसवाडी टीम कडून. 56 धावा त्यांना ठोकायचे. तुम्ही पाहताय, अनुभवताय, खेळताय, जगताय जय हनुमान चषक 2024. बरोबर 12:13 झालेली आहेत. मला वाटतं अर्धा तास आपण लांब आहोत, अजून अर्धा तास अजून मागे आहोत. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. पहिला चेंडू फुल टॉस, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. फाईनला चेंडू ट्रॅव्हल होतो जिथे पार्किंग झोन आहे. डिक्लेअर मध्ये 1 धाव जरूर जाते. राज सध्या गोलंदाजीसाठी. म्हणजे मगाशीच आपण चर्चा केली की कुंभारगावचा राजा म्हटलं तर त्याने एक काळ गाजवलाय क्रिकेटमध्ये. आजही त्याचा तसाच परफॉर्मन्स राहिला.
ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेची जिला म्हटलं जातं. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येत आहेत? सरासरी आपण पाहिलं तर टार्गेट 56 धावाचा आहे. यावेळी देखील आपण पाहिलं पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनचा डीपचा खेळाडू वेगाने येतोय. चेंडू गॅदर केला, अगदी एक धाव इथे कंप्लीट केली जाते. सिंगल चिकी धाव. या सिंगल डबलने धावसंख्या पुढे जाणार आहे हे देखील फलंदाजांना माहिती, आणि मोठ्या फटक्यानं कुठेतरी टार्गेट पर्यंत पोहोचणार आहे हे देखील फलंदाजांना माहिती आहे. बॅटच्या अगदी रडामध्ये यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द फ्लिक्स म्हणू शकता जिथे हे क्षेत्ररक्षण आहे मिड विकेट रिजन मधून. वॉट अ फिल्डिंग यार, अप्रतिम चेंडू यावी मात्र गॅदर केला मिड विकेट रिजन डीप मधून. तब्बल टीमची टोटल आपण पाहिली तर 4 या आकड्यावरती जाते. राजची गोलंदाजी वैयक्तिक बॅटिंग करत असतो. पहिल्यांदा येताना पाहतो गोलंदाजीमध्ये पहिली गोलंदाजी म्हणजे बरीचशी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती ॲज अ कॅप्टन. गती परिवर्तन विथ टर्न खेळण्याचा प्रयत्न. रवी पुन्हा एकदा जातोय. फेकी रवीची बघा अगदी गोलंदाजापर्यंत. तब्बल चेंडूचा खेळ आता मात्र फक्त बाकी ओव्हर क्रमांक 1 चा तो आहे 2. म्हणजे 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. सिंगल डबल वरतीच आतापर्यंत खेळ राहिला फणसवाडी टीमचा. ओहो, यावेळी देखील पायामध्ये लॉंग ऑन रिझन मधून मिड ऑनच्या वरून खेळून काढला. अप्रतिम फटका 1 सेकंड बाउन्सला 4 धावेसाठी जातोय. फलंदाजी करत असताना बॅट्समन आपण पाहिलं तर अजयच्या बॅट मधून हा चौकार आला. सिंगल डबल चौकार षटकार अशा धावा याव्या लागतील, कारण की 56 धावेचं टार्गेट हे भलं मोठं आव्हान आहे, आणि अशा आव्हानापर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठी एक तगडी बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. मान दिला या चेंडूला हलक्या हाताने, फक्त ग्लान्स केला. एक डिक्लेअर मध्ये धाव जाते. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला, आणि ओव्हर क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर टीमची धाव संख्या चेसिंग करत असताना फणसवाडी 11 ही जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 10-10. विनोद दादा आमच्या सोबत जोडले गेले ॲज अ स्कोरर. प्रथमेश शेजवळ होता, आता मालदनचा विनोद आमच्या सोबत जोडला गेला ॲज अ गुणलेखक. प्रत्येक जण जबाबदारी घेतोय. पंचकृषी मगाशीच म्हटलं की बरीचशी गावं आहेत. माही गोलंदाजीसाठी दाखल झाला. माही गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2 पहिल्या षटकामध्ये तब्बल 10. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे, खेळाडू अगदी एक धाव इथे कंप्लीट केली जाते. जो एक्स्ट्रा खेळाडू आहे बोत्रेवाडी टीमचा तो खेळाडू तिथे तैनात होता अगदी कव्हरला. तो वेगाने जाईपर्यंत चेंडू अगदी त्याच्या हाताच्या जवळच टप्पा पडला, आणि या वेळेमध्ये एक धाव कंप्लीट केली गेली. योगेशने एक धाव कंप्लीट केली. स्ट्राइक रोटेट झाली. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये आहे खेळाडू, त्याच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन होतंय. अजयला जावं लागतंय माघारी, आणि अजय यावेळी मात्र एक चौकार लगावून येतोय. अगदी पॅव्हेलियन मध्ये गोलंदाजी करत असताना माहीच्या खात्यामध्ये राहिले पहिला ब्रेक थ्रू. अभी माही खेल रहे नाही, माही डाल रहा है असं म्हणायला लागेल. सकाळपासून धावपळ संपूर्ण जे हनुमान चषक म्हणजे युवक मित्र मंडळ साबळेवाडी आणि विठ्ठल रखुमाई जनसेवा प्रतिष्ठान शेजबाईवाडी या संपूर्ण खेळाडूंची सकाळपासूनची धावपळ आपण पाहतोय. गेले कित्येक दिवस मेहनत या स्पर्धेसाठी. ग्राउंड नवीन आहे, संपूर्ण सेटअप नवीन लावायचा आहे, आणि संपूर्ण मेहनत त्यांची दिसून येते. कौतुक आहे त्या सर्वांचं. यावेळी सुरेख फटका. खडे खडे आहे खेळाडू. विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरी विकेट, बॅक टू बॅक सेकंड विकेट, आणि बॅक टू बॅक दुसरा खेळाडू आता मात्र पॅव्हेलियन मध्ये येतोय. अक्षय यू आया, यू चला गया. अक्षय बॅक टू द डकआउट.
हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती उभा आहे आता गोलंदाज माही. अक्षय आला आणि अक्षय परत निघून गेला. प्रवीण येतोय नवीन मैदानामध्ये दाखल झालाय. योगेश अजूनही आहे तळ टोकून उभा आहे. ओपनला आलेला ओपनिंगचा खेळाडू आहे आणि तळ टोकून अजूनही तो उभा आहे. मात्र दुसऱ्या साइडला माही हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती उभा. हो स्क्वेअर कट अप्रतिम फटका. गॅप शोधलाय वाट शोधल्या निघून जातोय सीमारेषे जवळ अगदी स्टॉप झाला. बऱ्याचशा अडचणी असतात आणि त्याच अडचणींना पार करावं लागतं. अशीच एक अडचण आली होती मात्र अखेरीस धावांसाठी धावा धाव भाग गुरु भाग आणि अशीच धावांसाठी धावा धाव सध्या मात्र चालू होती. तब्बल आताच्या धावा कंप्लीट केल्या गेल्या 3. या 3 धावा रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते जी 14 या आकड्यावरती 14. गोलंदाजीमध्ये आतापर्यंत चेंडू सादर केलेत माहीने. यावेळी देखील आपण पाहिलं तर सुरेख फटका मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑन रिजनला 1 बाउन्स चौकार. आणि हा गॅप जो शोधलाय ही वाट जी शोधली आहे ती यशस्वी वाट शोधली मी म्हणेल बॅटिंग करत असताना योगेशनं. कारण की योगेशने पाहिलं ओळखलं आणि तदनंतर एखादा खेळाडूचं सर्कलच्या आतमध्ये आहे तर सर्कलच्या डोक्यावरून चेंडू उडवण्याची कला त्याची इथे कामी आली असं म्हणायला हरकत नाहीये. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न आहे प्रशांत. त्याच्या हातामध्ये सरळ फलंदाजाला चले जावचा इशारा केला. योगेशने लगावला होता चौकार या आधीच्या चेंडूवरती आणि त्यानंतरच्या लगेच दुसऱ्या चेंडूवरती त्याला कॅच आउट करून मात्र गोलंदाज माहीने त्याला स्टॉप केलंय थांबवलंय. विकेट त्याची मिळवले उचल बांगडी त्याची केली आणि फलंदाज बॅक टू द डकआउट. महेंद्र धुमाळ अर्थातच ठाणे स्पार्टनचा रोजच्या प्रॅक्टिस मध्ये आपल्या खेळाला आणखीन चमकवणारा खेळाडू म्हणजे महेश दादा अर्थातच माही. प्रॅक्टिसच्या जोरावरती खेळाडूंना आतापर्यंत स्वतःची जी खेळ आहे स्वतःची जी कला आहे स्वतःचं जे क्रिकेट आहे आणि स्वतःच्या गोलंदाजीची जी धार आहे ती अजूनही तशीच ठेवली आहे. यासाठी असते प्रॅक्टिस नव्हे तर परफेक्ट प्रॅक्टिस आणि परफेक्ट प्रॅक्टिसच्या जोरावरती तुमचा खेळ आणखीन बहरतो हे देखील खरं आहे. टीमची टोटल तब्बल जाऊन पोहोचली आहे 16-18 या आकड्यावरती 118. गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज विशाल. पहिला चेंडू बॅटची एज होती विकेट किपरच्या अगदी हातात चेंडू मात्र निसटला. डिक्लेअर मध्ये जाण्याआधी त्याला अडवला आणि तब्बल 5 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. एका साइडला गोलंदाजीसाठी विशाल ज्यानं बॅटिंग परफॉर्मन्स करत असताना तब्बल एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार लगावले तो विशाल. 18 धावसंख्या 18. यावेळी देखील त्या फटका खेळण्याचा प्रयत्न बॉक्स क्रिकेटचा फटका खेळून काढला. हो डायरेक्ट हिट डायरेक्ट थ्रो आणि अशा वेळी फलंदाज यावं लागेल माघारी रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बॅक टू द डकआउट. प्रवीण. न्यू बॅटर मिस्टर शुभम दाखल झाला. धावसंख्या स्थिर आहे अजूनही 18 या आकड्यावरती 18. बॅकफुटला जाऊन बिग हिट करण्याचा प्रयत्न शुभम देखील इथे बाद होईल. तब्बल आतापर्यंत विकासला देखील आता माघारी जावं लागतंय आणि विकास आता मात्र कॅच आउट होतोय. तब्बल 5 विकेट आतापर्यंत गमावल्यात बॅटिंग चेसिंग करत असताना. फणसवाडी 11 या टीमनं राजेश मैदानामध्ये दाखल झाला. ओव्हर क्रमांक 3 आहे. चेसिंग करतीये 56 धावा आणि या धावाचं चेसिंग करत असताना आतापर्यंत 18 वरती 5 फलंदाज बाद झालेत फणसवाडी 11 या संघाचे. हो यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न मालदन टीम आणि मालदन टीमचं जर विकेट किपर बेस्ट जर कोण म्हटलं तर ऍज अ क्लोज विकेट किपर जर कोण उभा असता तर सुनील दादा भाईंगडे यांच्याशिवाय दुसरं नाव नाही आहे. सुनील दादा वेलकम स्वागत आहे.
बॅकफुटला स्क्वेअर कट हवेमध्ये पॉइंटचा खेळाडू चेंडूकडे पाहतोय, मात्र तोपर्यंत त्याच्या नजरेसमोर टप्पा पडून निघून जातोय डिक्लेअर मध्ये. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 20. एक चेंडू आता फक्त बाकी आहे. यानंतर मॅच असेल विजयी संघ विथ सळवे 11 सळवे. चला कॅप्टन सळवे 11 सळवे. शेवटचा चेंडू अप्रतिम आणि अखेरीस मॅच मध्ये विजेता राहिला कुंभारगाव 11 संघ. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस साठी आपण जाऊयात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला अर्थातच विशाल, ज्यानं बॅटिंग करत असताना